नमस्कार. आपल्या गडचिरोलीमध्ये होते कोया कृषी कुंभ प्रदर्शनी 2026. कोया कृषी कुंभ 2026. प्रगती शेतकऱ्यांची, ओळख गडचिरोलीची. आणि या प्रदर्शनीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला उद्योगाची संधी कशी मिळेल यावर मोलाचं मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांची भव्य अशी प्रदर्शनी आहेच, पण तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला त्यांच्या शेतीसाठी यामध्ये मिळणार आहे. आणि हा कार्यक्रम राहणार आहे 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत कृषी महाविद्यालय सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे. पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपरे या संवाद साधणार आहे. येत्या 7 फेब्रुवारीला बांबू व शेतकरी चळवळीचे अभ्यासक, राज्य कृषी मूल्य आयोग कॅबिनेट मंत्री दर्जाचे श्री माननीय पाशा पटेल हे संवाद साधणार आहे शेतकऱ्यांसोबत. शेतीला पर्याय, बांबू लागवड, शेतकऱ्यांना उत्पादनाची संधी या विषयावर. तसंच 8 फेब्रुवारीला या प्रदर्शनीमध्ये खरीददार विक्रेता संमेलन होणार आहे. आणि 8 फेब्रुवारीला सुप्रसिद्ध असलेले शेफ विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रमी नाचणीचा शिरा सुद्धा इथेच होणार आहे. आणि हा शिरा राहणार आहे 1111 किलोचा. गडचिरोली जिल्ह्यात 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी कोया कृषी कुंभ अशा प्रकारचे कृषी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू असलेला विविधीकरण वर डेमॉन्स्ट्रेशन करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यात जेही कृषी विभागामार्फत नवीन काम केलेलं आहे, तंत्रज्ञान पोहोचवलेलं आहे, त्या सर्व तंत्रज्ञानाचं प्रदर्शन आपण इथे भरवत आहोत. सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीची एक चांगली चळवळ आपण हाती घेतलेली आहे. त्या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कसा विकास केला ह्या सर्व गोष्टींचं प्रदर्शन, शेतमालाची विक्री आणि बायर सेलर मीट आपण ह्या सर्व गोष्टींचं आयोजन केलं आहे. माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावं, जेणेकरून गडचिरोली जिल्ह्याचे जे नाविन्यपूर्ण प्रयोग आहे, इतर जिल्ह्यामध्ये जे चांगलं काम सुरू आहे ते सर्वांपर्यंत पोहोचतील आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेणार.